जय हिंद मित्रांनो, राकेश आरकशी खारंबोली ग्रुप ग्रामपंचायत आंबोलीमधून आपण प्रशासक दलवी साहेबांना भेटण्यात आलेलो आहे. मागील विषय आपला झालेला आहे आता थोड्या टायमापुरतं की आपण पाण्याचा विषयचं आपण बोललेलो. पाण्याचं आपल्या ग्रामपंचायतीला स्वतःचं वैयक्तिक आपलं धरण असूनसुद्धा पाईपलाईन असूनसुद्धा आपल्याला पाणी येत नाही. वेळेवर आपण तक्रार केलेली आहे ह्या गोष्टीची आणि तक्रार करूनसुद्धा आपण पाण्याची मागणी करत आहोत. आणि स्थानिक आपले प्रशासक दलवी साहेब आहेत, त्यांना पण आपण थोडंफार साहेब तुम्ही आता आमच्या गावच्या ग्रामपंचायतीचे प्रशासक आहात. साहेब मी उपाययोजना करण्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे ते आमचा प्रमुख आता येऊन उपाययोजना करतोय. आपले काय उपाययोजना करणार आपण? आता आमच्या गावाला पाणी येत नाही, त्याच्या संदर्भात आपण काय बोलणार? साहेब उठून असं काहीच होणार नाही. चुकीचं करतोस. नाही साहेब, मी काही चुकीचं करत नाही साहेब, चुकीचं काहीच करत नाही मी. माझा ऐक जरा. नाही साहेब, तुम्हाला आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल मला. चुकीचं करतो मी पहिलं सांगतो. नाही नाही, मीच काही चुकीचं करत नाही. आज माझ्या घरी पाणी येत नाही, आज मला पाण्याची गरज आहे खूप. आज आपल्याला धरण आहे, पण आपल्या गावाला आज असंही प्रशासक आपले दलवी साहेब ह्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाहीत आणि आता सरळ आपल्याला या प्रश्नाचं नाकारत आहेत. आपले स्थानिक BDO साहेब इथे पण असतात, आपण त्यांच्याशी पण बोलूया, सदर माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊया. काय एकदाचं पाण्याचा प्रश्न सुटू द्या, ह्या कारणानं आपण ह्या पंचायत समितीला येतो, वारंवार आपण तक्रार देतो, पण कुठल्याही प्रकारचं हा होत नाही. आता आपण हे बघत असतो का आपण हे यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता उठून गेले साहेब. त्यांना काही पडलेले नाही, आपल्या जनतेची सेवेची काहीच घेणं देणं नाही आहे. त्यांना किती वारंवार तक्रार देऊनसुद्धा आपण काय होत नाही. स्थानिक प्रशासन दलवी साहेब आता डायरेक्टली उठून गेलेले आहेत. आपल्या इथल्या प्रशासनाच्या माध्यमातून जर बघितलं तर आपले प्रशासक काही उत्तर द्यायला तयार नाही. साहेब इथे BDO म्हणून कोण असतात? कोण आहेत? खतार साहेब. ते आता कुठे आहेत? अलिबागमध्ये. आता हे कधी येतील? आता ओके. आता त्याचे सहाय्यक कोण आहेत आपल्याकडे असे BDO? हे साहेब येऊ का मी? ऑनलाईन थोडं झालं आहे. हां नाही साहेब, शूटिंग बंद करू शकत नाही, कारण खूप त्रासलेलो आहे मी, पण खूप चपला घेतलेल्या आहेत आणि हां ठीक आहे. बघा, ग्रुप ग्रामपंचायत आंबोलीचं प्रश्न आहे पाण्याचा. ओके, आपलं नाव सर? हां मंगेश पाटील. आपण कोण? BDO आहे तिथे. ओके, पंचायत. ओके, सहाय्यक आयुक्त म्हणून. ठीक आहे. ओके. हां, आपल्यासोबत मंगेश पाटील साहेब आहेत, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुरुड जंजिरा. ओके साहेब, ग्रुप ग्रामपंचायत आंबोलीचा आहे पाण्याचा प्रश्न आहे. वारंवार आम्ही तक्रार दिलेली आहे. पियाला पाणी येत नाही. गावातील लोक अजून पण पाण्याविना तरसतात. आम्ही वारंवार पंचायत समितीला ग्रामसेवक बेंडूक म्हणून आहेत, त्यांना वारंवार तक्रार दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त ग्रामसेवक प्रशासक दलवी साहेब आहेत. माझं नाव राकेश आरकशी आहे, ग्रामस्थ आहे मी तिथलं. राकेश आरकशी. ओके. हां ग्रामपंचायतीला आम्ही सर्व लेटर वगैरे दिलेले आहेत. ओके, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वारंवार त्यांना तक्रार पण करतो का आम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आम्हाला खूप गावात मोठं एवढं धरण असूनसुद्धा जर माझ्या गावात घरी जर पाणी येत नसेल तर ह्याला जबाबदार कोण? पाणी विभाग एक सेपरेट विभाग आहे. हां आणि ते संपूर्ण तालुक्यामध्ये जे काय सनियंत्रण करतात तालुक्यामध्ये, तिथे संन्यासी म्हणून आहे, यादव म्हणून. ओके, तर मी त्यांना जाऊन भेटू शकतो का? त्यांच्याशी जाऊन भेटा, त्यांना माहिती आहे. आणि संन्याशीशी तू माझ्याशी कोण बोललं मला वाटतं. संन्याशीशी मी वारंवार त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो, त्यांच्याशी पण बोलणं केलं. ते मला जलजीवन योजनेचे सांगत होते का तुमच्या जलजीवन योजनेच्या कामं झालेली आहेत, थोडं काम बाकी आहे, त्यामुळे तुमचं पाणी येत नाही. आता जलजीवन योजने अगोदर पण गावामध्ये पाणी येत होतं साहेब. हां, असं नाही का योजना चाली ना गावामध्ये पाणी आलं आहे. पूर्वीपासून लोक राहतात, त्यामुळे आता हा प्रश्न उद्भवलेला आहे. आणि लोकांना बघा, खारंबोली गाव काय छोटं गाव नाही आहे, एवढं मोठं धरण आहे. धरण असूनसुद्धा त्या गावाला पाणी येत नाही. आणि ग्रामपंचायतीची ही सर्व कामं आहेत जे आताच्या घडीला कामं केली आहे, गेल्या 5 वर्षाची कामं आहेत आणि हे करोडो रुपयाचं बिल काढलेलं आहे. ह्या बिलं फक्त निघतात, कामं काही होत नाही.
तुमच्या भागात आहे हे ग्रुप ग्रामपंचायतीचे आपली कामं आहेत. तुम्ही कामं बघू शकता. हां. आणि बिलांची अमाऊंट बघितलीत तुम्ही तर लाखो रुपयाची बिलं काढलेली आहेत ग्रामपंचायतीने. त्याच्यामध्ये पाण्याची पण बिलं आहेत. पाणी टाकी साफ करणे लाख रुपयाचं बिल येतं एक. पण जर प्रत्यक्षात पाणी येत नसेल. आपले संन्यासी इंजिनियर म्हणून पाणी पुरवठ्याचे त्यांना जाऊन भेटा. मी त्यांच्याशी बोललेलो आहे. काहीतरी त्यांच्या म्हणजे जलजीवन मिशनची पाईपलाईन टाकलेली आहे. त्याच्यातून काहीतरी मोठे जलजीवन काही रिपेरिंगचं काम म्हणजे हँडओव्हर न केल्यामुळे काहीतरी प्रश्न होता. बरोबर. ते बरोबर सांगतील व्यवस्थित तुम्हाला सांगितलं. ओके. तुम्ही ह्या गोष्टीकडे कधी लक्ष घालेल का अपेक्षा तुमच्याकडून? लक्ष घालायचं म्हणजे मला माहिती सांगितलं ना. हां. जलजीवनची लाईन टाकलेली आहे मिशनची. जलजीवनची लाईन आमच्याकडे लक्ष घातल्याशी माहिती आहे मला नाही. ठीक आहे. लक्ष घातलं म्हणून मला माहिती आहे ना. ठीक आहे. की जलजीवन म्हणून पाणी घेतलेले आहे. ते ग्रामपंचायतकडे पाणी हँडओव्हर न झाल्यामुळे जी योजना हस्तांतरित न झाल्यामुळे हा जो काही रिपेरिंग कोणी करायचा त्या ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला त्यांनी करायचा ग्रामपंचायतीने करायचा हा प्रश्न उद्भवला. बरोबर. इथपर्यंत माहिती मी घेतलेली आहे. हां. तुमच्या माहितीसाठी. बरोबर. तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय आणखी माहिती पाहिजे पाणी ना काय नाही येतो काय तर तुम्हाला इंजिनियर ते त्यांची व्हिजिट पण झालेली आहे संन्यासीची. तर त्याप्रमाणे ते सांगू शकतील. ठीक आहे. ठीक आहे. चालेल. धन्यवाद साहेब तुम्ही थोडी माहिती दिल्याबद्दल. बंद केलास ते चालू आहे.